आज ना जेवणामध्ये ना मी शेवभाजीचा बेत ठेवला होता आणि रोज रोज पालेभाज्या खाऊन ना खूपच कंटाळा आला होता. म्हणूनच ना म्हटलं आज शेवभाजीच करते. आधी ना मला शेवभाजी अजिबातच आवडत नव्हती खायला, पण आता मी अशा पद्धतीने बनवते ना सेम हॉटेलसारखीच लागते शेवभाजी. आणि वाटण बनवण्यासाठी ना मी ते 2 टमॅटो, 2 कांदे, थोडंसं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण घेतला होता. आणि 1 कांदा आणि 1 टमॅटो ना मी बारीक चिरला होता फोडणीमध्ये टाकण्यासाठी. आणि कांदा, टमॅटो, खोबरं, लसूण चांगलं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये ना बारीक पेस्ट करून घेतली त्याची. त्यानंतर ना लगेच शेवभाजी बनवायला घेतली आणि कढईमध्ये ना 3 पळीभर ना असं तेल टाकलं आणि थोडेसे जिरे टाकले. त्यानंतर ना त्याचबरोबर कांदा, टमॅटोचा टाकला आणि चांगलं परतून घेतलं. आणि घरात होते ना तेच मसाले टाकले. मिरची पावडर, कांदा मसाला, चिकन मसाला आणि हळद टाकली आणि वाटण केलेलं ना ते टाकलं आणि ग्रेव्हीमध्ये ना थोडंसं पाणी टाकून ना 10 मिनिटे स्लो गॅसवर चांगला मसाला परतून घेतला तेल सुटेपर्यंत. आणि दिसायलाच काय मस्त ग्रेव्ही दिसत होती बघा. त्यानंतर ना ग्रेव्हीमध्ये गरम पाणी करून टाकलं आणि कोथिंबीर टाकून ना चांगली उकळी येऊन दिली. आणि उकळी आल्यावर ना त्याच्यामध्ये ना शेव टाकली आणि 10 मिनिटे ना मस्त अशी शेवभाजी शिजून घेतली. बघा झाली आपली शेवभाजी. बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला पण ना खूपच टेस्टी लागते. तुम्ही पण ना नक्की एकदा करून बघा अशा पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.